जरा हे नीट वाचा वर्णन. हे नानीचं वाटतं का? आणि ते वर्णन आहे तर सोड. ही कविता बघ किती सकारात्मक आहे. एवढं सकारात्मक आणि हा नाना शक्यच नाही. मग हे पत्र लिहिलंय कुणी? ह्या पत्रामागचं गूढ काय? मला तर हा भूताखेताचा प्रकार वाटतो. कुठल्या तरी प्रेमी आत्म्यांनी त्यांची अतृप्त इच्छा या पत्रातून मांडलेली दिसते. बघितलं, तोंड उघडलं त्यांनी. बघ कसं बरं येते अशुभ. बापू नीट बघ ना जरा. बघ, तुला या अक्षरात काही गुण नाही जाणवत? मला या अक्षर माणसाचं वाटतच नाही. मग कशी लिहितात रे माणसं? एवढं चांगलं अक्षर आहे म्हणे भूत. नाही तर काय, उगाच त्याच्याकडे आलो. अगं बाई, मी नाही लिहिलं. अहो तर पाया पडतो तुझ्या मी. काय चालू आहे? कसली चर्चा चालू आहे? अगं अंगणात ना हे प्रेमपत्र सापडलंय ग. का ग ताई, आता का आवाज खाली गेला तुझा? का तुझ्या सुनेला विचारलं म्हणून? अरे हो, विसरलेस. सुहासला कविता वाचायला आवडतात. म्हणजे हे पत्र सुहासनच लिहिलंय. आता बघ अर्जू, आता तूच बघ आणि सांग, म्हणजे हे नक्की त्यानं तुझ्यासाठी लिहिलंय का आणखीन कोणासाठी? तुम्ही इतकं ठामपणे कसं बोलू शकता हो? अगं प्रोफेसर येतो, त्यातून कविता वाचण्याचा छंद. आणि तूच मला सांग, आता एवढ्या जड भाषेत आणखीन कोण लिहू शकतं? नाही हो रत्नाक्का, ते मला नेहमी पाठ केलेल्या मोठ्या कवींच्या कविताच ऐकवतात. आणि समजा ऐकवायची झालीच ना तर असंच ऐकवतील ना. हे प्रेमपत्र वगैरे हे यांना. एक मिनिट, आपल्याला काय माहिती की ही कविता पत्र लिहिणाऱ्यानंच लिहिलीये म्हणून? म्हणजे ही कविता एखाद्या पुस्तकातली किंवा एखाद्या कवीची पण असू शकते की नाही? मग नाही, बघ बाई अर्जू, तूच बघ आणि सांग, म्हणजे सुहास तुला एवढ्या कविता ऐकवत असतो, ही पण कविता ऐकली असशील. बघ भुताट्या, आणि इकडे बघ बघ. काय ग, आठवतीये का कविता? ही कविता नाही माहित मला, पण हे अक्षर यांचंच आहे. म्हणजे सुहासने तुझ्यासाठी लिहिलंय? काय ग? सुहासने हिच्यासाठी नाही लिहिलं म्हणजे? अगं म्हणजे काय, लफडं सुहासचं बाहेर. काय बाई, लाज सुद्धा वाटली नाही? घरात एवढी सुंदर बायको आहे आणि बाहेर. रत्नाक्का बस. ताई, माझ्यावर कशाला ओरडतेस? तुझ्या सुनेनं मान्य केलंय ते अक्षर तुझ्याच मुलाचं आहे म्हणून. पण आता ती कविता त्यानं तिच्यासाठी नाही लिहिली, आणखीन कोणासाठी तरी लिहिलीये. ताई, तुझा अंदाज खरा ठरला. हे सगळं करणारा तुझाच मुलगा निघाला. रत्नाक्का बास, शांत हो गो बाई. अगं तू रत्नाक्का, तू सुद्धा काही बोलू नको. शांत व्हा, शांत हो बाई. अगं ताई, म्हणजे तुझा त्रास कळतोय मला, पण आता जे आहे ते आहे. बिचारी अर्चू. जाऊबाई, हे घ्या, पाणी प्या. जाऊबाई, अहो प्लीज शांत व्हा ना. सुहास भाऊजी असे नाही आहेत, असं काहीच नसणार. मला माहितीये त्यांनी ही कविता माझ्यासाठी नाही लिहिली, आणि त्यांना माहितीये मला हे असं तात्विक काव्यात्मक नाही कळतो, आणि मला आवडत पण नाही. ते ज्या साध्या साध्या सोप्या सोप्या कविता ऐकवतात ना, त्याच मला आवडतात. तरी ना मला कळत होतो मीरा झाल्यापासून ह्यांचा माझ्यातला इंटरेस्ट कमी होत चाललाय.
मला आपलं सतत वाटायचं की माझंच काहीतरी चुकतंय, माझंच काहीतरी चुकतंय. मी आपली स्वतःलाच दोष द्यायचो. पण यांचं काहीतरी भलतंच चालू आहे. नाही नाही जाऊबाई, असं काही नसणार. असं कसं म्हणता तुम्ही नसणार? हे अक्षर त्यांचंच आहे ना. पण मला माहितीये हे माझ्यासाठी नाहीये हो. जर माझ्यासाठी असतं ना तर त्यांनी मला असंच दिलं असतं ना. ते असं लपवून वगैरे नसतं ठेवलं. काही नाही, नक्कीच ना त्यांचं कुठेतरी बाहेर चालू आहे. कॉलेजला जातात ना प्रोफेसर, सतत तरुण मुली आजूबाजूला. एखादी बोलली असेल त्यांच्या हुशारीला, म्हणाली असेल सर किती छान शिकवतात ना, सर मला स्पेशल नोट्स द्या ना. असं म्हणत म्हणत त्यांच्या मागे लागली असेल. पण यांना कळायला नको का प्रोफेसर आहेत नाही, मग असं कॉलेजचा स्टुडंट असल्यासारखं काय वागतात तो? जाऊबाई अहो, मग काय प्रेमपत्र काय लिहितायत, कविता काय करतायत? बरं माझ्यासाठी नाही केली कधी कविता, माझ्यासाठी नाही लिहिलं कधी प्रेमपत्र. मला फक्त ना दुसऱ्यांच्या कविता ऐकवल्या, म्हणे प्रेम कर तर भिल्लासारखं. पण इथे यांनी एकट्यानेच प्रेम केलं. ते पण भिल्लासारखं नाही केलं, लपून लपून द्याड्यासारखं केलं. जाऊबाई अहो शांत व्हा, नका त्रास करून घेऊ एवढा. हे बघा, हा ना फक्त तुमचा समज आहे. तुम्ही जसं समजताय तसं असेलच असं नाही ना. अरे हिला काय झालं? केकची ऑर्डर फसली वाटतं. इथे मी अख्खीच फसलीये. एवढं काय झालंय? काय झालंय ते तरी सांग. काय शोधताय? सकाळपासून एक कागद सापडत नाहीये, तो शोधतोय. मी येते. हाच कागद शोधताय का? अरे हो, हा कुठे सापडला? आणि असं का झालंय? कुठे पडलं होतं का? लाज नाही वाटत? लाज का वाटेल? बायकोच्या हातात प्रियसीचं प्रेमपत्र बघून पण नाही घाबरत हा माणूस. हे प्रेमपत्र नाहीये. अहो इतके निर्लज्ज कधी झाला तो? अर्चू, आई काय बोलतेस? वा, म्हणजे एवढं सगळं होऊन मी शांत राहावं अशी इच्छा आहे का तुमची? काय आहे मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तुमचं. ऐक ना, मला काही बोलू नका, निघा. काय झाले ते तरी निघा इथून. अर्चू निघा. अर्चू मला तुमचं तोंड नाही बघायचं नाहीये. तुम्ही ऐक तरी निघा. अर्चू, ऐक तरी. अगं मी काय म्हणतो ऐक. अर्चू ग, काय झालं एवढं? सुहास, ही कविता तू लिहिलीयस? हो, सुहास, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. अगं आई कविता लिहिली. बापू, अहो बापू. अरे अरे, देशमुखांची लाच काढलीस तू आज. अगं रत्नात का? अतिथीवनी काय झालं एवढं? काही कळतच नाही. इथे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. अतिथी वहिनी, अहो काय झालंय? अर्जुला सांगा ना मला भेटायला. मला तिच्याशी बोलायचंय. उगाच अजून गैरसमज वाढ जाणार आणि मग प्रकरण तात्यांपर्यंत जाणार. सुहास भाऊजी शांत व्हा. मी आताच जाऊबाईंना सांगून आली आहे की मी बोलते सुहास भाऊजींशी. काय प्रकरण आहे ते कळू दे, त्यांची बाजू सुद्धा त्यांना मांडू दे. तर काय सांगू हिला तेच कळत नाही. जे काही खरं आहे ते सांगा तुम्ही. म्हणजे आता दुसरं कोणी नाहीये ना, मग टेन्शन कसलं? का
तुम्ही खरंच काहीतरी चुकीचं वागलाय. अहो, नाही हो वहिनी, असं काही प्रेमपत्र वगैरे काही नाहीये. उगाच गैरसमज करून घेतलाय सगळ्यांनी. मला तर धक्काच बसलाय. अर्चू अर्चू माझ्यावर कसं काय संशय घेऊ शकते? कारण मीराच्या जन्मानंतर वागलाय तुम्ही तसं. तुम्ही जाऊबाईंना आधीसारखा वेळ देता का? त्यांच्यासाठी काय स्पेशल केलंय तुम्ही? नसेल आठवत ना? सुहास भाऊजी, नात्यातलं प्रेम कमी झालं किंवा हे असं काहीतरी वाटू लागलं ना की एखादं छोटंसं कारण सुद्धा पुरतं नात्यात दुरावा यायला. आणि इथे तर तुम्ही अख्खं प्रेमपत्र लिहिलंय कोणाला तरी. अहो नाही हो वहिनी, मी कोणालाच प्रेमपत्र वगैरे काही लिहिलेलं नाहीये. अगं ऐक माझं. अगं असं तडकाफडकी काही करू नकोस, शांत हो. तुम्ही काही बोलू नका हो. माझा मुलगा म्हणून मी त्याला पाठीच घालणार नाही. अहो बापू, हे बघ, ही तुझी बॅग. ही बॅग घ्यायची आणि निघायचं. अगं पण त्याची बाजू तरी ऐकून घेऊ. तुम्ही त्याची बाजू घेऊ नका हो. तुम्ही तर अर्धा अधिक काय ना त्या गोठ्यातच असतात. ह्याला पण घेऊन जा, दोघेही जा. मी माझ्या नातीचा आणि सुनेचा नीट सांभाळ करेल. गरज नाही मला तुमची. जा इथून. नाही पण ताई, अगं तू त्याला हकललं काय किंवा घरात ठेवलं काय? नाही बाई, तात्यांना तर कळणारच. हा, आता एक करा, ती जी कोण मुलगी आहे ना तिला देशमुखांच्या दारापर्यंत येऊ देऊ नका, नाहीतर मग सगळ्या गावाला कळेल. हा, बघ बघ, तुझ्यामुळे काय काय बघावं लागतंय, काय काय ऐकावं लागतंय ते. अरे काय बोलताय तुम्ही? जरा शांत व्हाल का? माझी बाजू तर ऐकून घ्या. आधीच काय एवढा आरडाओरडा करताय? काय रे, काय 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 बाजू काय रे तुझी? हा, मला माफ करा, माझी चूक झाली. आता तिला भेटणार नाही, प्रेमपत्र लिहिणार नाही, अर्चूला फसवणार नाही, हे असलंच सगळं ना. तू हेच सगळं सांगणार असशील ना तर मला काही एक ऐकायचं नाही. तात्यांना काय उत्तर द्यायची ना ते मी देईन. मला शिक्षा झालीच पाहिजे रे, कारण की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले रे. ही बॅग घे आणि चालता हो इथून. जाऊ दे, मला तुमच्या कोणाशी काही बोलायचं नाहीये. ती वहिनी, तुम्ही चला. अर्जुला सांगा दारू उघडायला, मला तिच्याशी बोलायचंय. आणि जे काही असेल ते मी सगळं तिला सांगतो. पण प्लीज तुम्ही चला. चला तुम्ही. एक मिनिट, जे काही आहे ते म्हणजे काय? म्हणजे याचं काहीतरी बाहेर चालू आहे. म्हणजे सुहास, ही कविता खरंच तू लिहिली आहे? हो, लिहिली मी एका मुलीसाठी कविता. बघा बघा कसा निर्लज्जासारखा बोलतोय ते. तुला ना आता बघतेच मी. थांब. अगं ताई, काय करते? अगं आई, झाडू येतो. अगं झाडू येतो. झाडू येतो. अगं झाडू येतो. अहो बापू, मला लागतंय ना, मी बाजूला व्हा मग. अगं घरात तमाशा नको गं. हॅलो, प्रोफेसर सावंत का? तुम्ही सुहास देशमुख सरांसोबत काम करता ना? मी त्यांची मिसेस अर्चना बोलतेय. सॉरी, मी जरा वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय, पण तुम्ही प्लीज मला जरा मदत कराल का? ऍक्च्युली विचारायला पण जरा विचित्र वाटतंय. म्हणजे सुहास सरांचं कॉलेजमध्ये काही चालू आहे का? नाही, चालू म्हणजे प्रेम प्रकरण वगैरे असं. अहो हसताय काय? मी खरंच जेन्युइनली विचारते हो. अहो हसू नका. अहो सांग. हॅलो हॅलो, हसत का होते हे? अर्चू, ऐक ना बेटा. अगं अर्जू, तू कशाला त्रास करून घेतेस? तू कुठेही जायचं नाहीये. हो अर्चना, आम्ही तुला कुठेच जायला देणार नाही. तुम्ही प्लीज कोणी मला थांबवू नका. मला या घरात एक मिनिटही थांबायचं नाहीये. हे जर मला बायको मानत नसतील आणि यांच्या मनात जर दुसरी कोणीतरी असेल तर मी कशाला थांबू इथे? हे अर्चू, अगं तू घर सोडून जातेस? तुला एकदाही वाटलं नाही की माझी बाजू ऐकावी आणि असे टोकाचे डिसिजन घेते? आणि तुम्ही टोकाचं वागता त्याचं काय? आणि अजून काय बोलायचंय हो तुम्हाला? मला भीती वाटतेय. तुम्ही येणार आणि माझी माफी मागणार आणि मी सहज तुम्हाला माफ करू.
आणि मग तुम्ही स्पष्टीकरण देणार. मला तिच्याबद्दल एक शब्दही ऐकायचा नाहीये. मला नाही ऐकायचंय तुम्ही काय कुठे कधी चालू. अगं पण असं काही झालेलंच नाहीये. माझ्या आयुष्यात अशी कुठलीही व्यक्ती नाहीये. मग ते प्रेमपत्र काय उगाच छंद म्हणून लिहिलं का तुम्ही? ती प्रेमपत्र नाहीये, ते फक्त मी ते कविता. लिहिलीत ना कोणासाठी तरी कविता? हो. ए अर्चू, अगं तू घर सोडून का जातेस? हा, तुला एकदाही माझी बाजू ऐकावीशी नाही वाटली? मी लिहिली म्हणजे त्यात फक्त अक्षर माझं आहे. ती कविता माझी नाहीये. मी नाही लिहिली ती कविता. काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? काय बोलताय? अरे सुहास, अरे कळेल असं तरी बोल. तुम्ही सगळे मी जे सांगतोय ते पूर्ण ऐकून तर घ्या. हो, एक मिनिट. सुहास भाऊजी काय बोलतात ते ऐकून तर घेऊया आपण. थँक्यू अदिती वहिनी. अर्चू, अगं आमच्या कॉलेजमध्ये एक अंध मुलगी आहे, तिची ही कविता आहे. कॉलेजच्या मराठी वाङ्मय विभागाच्या मासिकासाठी ती कविता लिहित होती आणि त्यासाठी लेखनिक हवा होता म्हणून मी तिची मदत करत होतो. म्हणून ती कविता माझ्या अक्षरात आहे. ती कविता त्या अंध मुलीची आहे. मग हा कागद तू अंगणात का फेकलास? अंगणात फेकलेला? मी नाही फेकला. उलट मी तर शोधत होतो ना आल्या आल्या. मला वाटलं रूम मध्ये राहिला असेल कदाचित माझ्याकडनं. अंगणात कसं काय पडलं? अरे बाप रे, कॉलेजला निघायला 5.5 मिनिट उशीर झालाय मला. आणि परत ही कविता पण करायची, पहिले लेक्चर पण आहे, सगळं गडबड होणार आता. चला चला चला. काय करतोय? चल ना खेळायला. अरे मला उशीर होतोय, मी कॉलेजला निघालोय. अरे अरे माझ्यासोबत आज कोणीच नाही खेळायला. नवताई काम करते, मीरा झोपली आहे आणि आर्यताई अभ्यास करते. चल ना खेळायला. वा वा वा. आता कोणी नाही म्हणून मी तुझ्या सोबत खेळणार का? अरे प्रोफेसर आहे मी, प्रोफेसर, कळलं का? ते कॉलेजमध्ये. आता चल खेळायला. अरे मला उशीर होतोय, तुला सांगितलेलं कळत नाही का? मला जाऊ दे, चल. एक दिवस नाही गेलं तर काय होतंय? चल ना खेळायला. अरे तुमने ऐक माझ्या. अरे ऐक. अरे तुमने तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का रे? हा? पडलं सगळं बघ इथं. तेव्हाच हा कागद पडला असणार आहे आणि मी दिवसभर बॅगेज शोधत होतो. आज ती कविता मला मासिकासाठी द्यायची होती, पण नेमकं आजच पडली. अर्जू, आता जे काही खरं होतं ते सगळं मी तुला सांगितलं, पण तरी तुला मी खरंच लेखनिक म्हणून त्या बिचाऱ्या मुलीची मदत करतोय की नाही हे जर खरं खोटं करायचं असेल तर तू कॉलेजमध्ये फोन करून विचारू शकते कोणाला. ही अशी काय? राग आला तरी रडते आणि आता मी सगळं खरं सांगितलं तरी रडते. सॉरी सुहास, माझा मुलगा असून मी तुझ्यावर संशय घेतला. खरं तर माझ्या संस्कारावरच मी संशय घेतला. झाडू लागला का रे? झाडू नाही लागला, पण लहानपणीची आठवण आली. खरंच सुहास, सॉरी. म्हणजे आम्ही तुझी बाजू न ऐकून घेता हा एवढा सगळा मोठा गैरसमज करून घेतला. सॉरी. मला वाटलंच होतं सुहास असा चुकूच शकत नाही. आता तरी सगळे गैरसमज दूर झाले ना? झाले ना बाई? बघ कशी हसते. हो हो, आता सगळं सॉर्ट आउट झालं. हो वहिनी, पण तुम्ही सांगताय ते पटतंय मला. अर्चूला असं वाटलं कारण की मी तिला आधीसारखा वेळ देत नाही. तिच्यासाठी असं काहीतरी स्पेशली करता येत नाही. मला खरंच अर्चनाची माफी मागून तिच्यासाठी काहीतरी असं स्पेशल करायचं, काहीतरी वेगळं करायचं. पण आता नेमकं काय करायचं तेच कळत नाही. सुहास भाऊजी, मी सांगते तुम्हाला.